नमस्कार मंडळी. आज आपण पोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच खानशेकणीच्या दिवशी आपण जी फळे बनवतो ती कशी बनवायची. चला तर मग त्यासाठी आपण गव्हाचे 1 वाटी पीठ घेतलेले आहे. त्याचबरोबर आपण ज्वारीचे सुद्धा त्याचबरोबरीत पीठ घेतलेले आहे. दोन्हीही तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता. त्यानंतर आपण आता आधी कणिक ही आपण आपल्या चपात्यासाठी जशी मळून घेतो तशी मीठ घालून आपल्याला छानपैकी मळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण त्याच पद्धतीने गव्हाचे पीठ जसे मळून घेतले तसेच आपण ज्वारीचे पीठसुद्धा मळून घेणार आहे. म्हणजे आपण त्यासाठी त्यामध्ये थोडे मीठ घालायचे आहे आणि गरम पाण्याचे अंदान घेऊन ते आपल्याला छानपैकी मिक्स करून अगदी गव्हाच्या पिठासारखे छानपैकी मळून घ्यायचे आहे. आपण भाकरीला मळतो तसे. त्यानंतर आपण त्याचे घट्ट गोळे बांधून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण गोळे बांधून घेतलेले आहे. आणि आता आपण याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊया. अशा पद्धतीने बघा. आणि अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेतले की एका वाटीमध्ये तेल घेऊन ते आपल्याला असे छान पसरवून थोडे थोडे बोटाच्या साहाय्याने आपल्याला मोठे करायचे आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला छान छोटे छोटे त्याच्या आपल्याला पोळ्याला हाताने तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आपण दोन्हीही गोळ्याचे अशी छान पद्धतीने फळं बनवून घेतलेली आहे. अतिशय छान बनलेली आहे. आणि आता आपण इकडे भांड्यामध्ये उकळीसाठी पाणी ठेवले होते. आता आपण याला छान तेल लावून चाळणीमध्ये ठेवणार आहे आणि आपण ते छान वाफवून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला त्याची उकड काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपण उकड काढून घेतलेली आहे. आणि आपल्याला त्याला एकदा पलटवून घ्यायचे आहे. म्हणजे ते दोन्हीही बाजूने छान पद्धतीने शेकले गेले पाहिजे, उकळले गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी छान त्याला वाफवून घ्यायचे आहे. आणि वाफवून घेतल्यानंतर आपल्याला हे फळे अशा पद्धतीने दिसतील. आणि आपण बघा हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही फळे छान उकडून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ही फळे सर्व करून घेणार आहे. आणि ते आपण इथे तडका डाळ बनवलेली आहे त्याबरोबर आपण ते छानपैकी गरमागरम असे फळ खाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि लाईक शेअर नक्की करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा. धन्यवाद. पोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.